या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा श्री सिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा सुरू होती। मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी या पक्षप्रवेशाला विरोध केला होता। काही कार्यकर्त्यांनी प्रवेश रोखण्यासाठी भाजप कार्यालयासमोर आंदोलन देखील केलं होतं। दरम्यान दिलीप माने यांना होणारा विरोध डावलून दिलीप माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचं पक्षात स्वागत केलं। भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की दिलीप माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि महाराष्ट्रात चालू असलेल्या विकासाला हातभार लावण्याच्या हेतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। या दोघांनी त्यांनी ज्या विश्वासानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाची बूज राखली जाईल। न्यू लक्ष्मी चाळ येथील विठ्ठल रुक्मिणी आणि हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही गुरुजी बुवा राशीनकर फड पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत योगीराज श्री संत सोपानदेव काका महाराजांच्या 729व्या समाधी सोहळ्यानिमित्त समाधी चरित्रपर गुलालाचं प्रमाणबद्ध कीर्तन युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे सवाळकर यांचं झालं। न्यू लक्ष्मी चाळीतील भाविकांनी उपस्थित राहून गुलाल, श्रवण आणि प्रसादाचा लाभ घेतला। यामध्ये महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती। यंदाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचं 28वं वर्ष आहे। यंदाचं अखंड हरिनाम सप्ताहाचं 28वं वर्ष आहे। सप्ताहाचे संयोजक उमाकांत निकम, ज्ञानेश्वर पांडव, बिज्जू नलावडे, लहू गायकवाड, ज्योतिराम चांगभले, राजाराम मगर, संजय पवार, श्याम गोफणे, अविनाश थोरात, सागर माने, हर्षद नलावडे, दयानंद गुंड, शिवाजी थोरात, अप्पू बिराजदार, प्रभाकर भुसारे, रोहित हुन्नाबादकर आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळ, न्यू लक्ष्मी चाळ भजनी मंडळ, अखिल भाविक वारकरी मंडळ, हनुमान नगर भजनी मंडळ, माऊली महाराज बचुटे मित्रपरिवार आणि श्री संत ज्ञानेश्वर संगीत विद्यालयातील परिवाराची उपस्थिती होती। महापालिका निवडणुकीच्या फेर आरक्षणाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणं दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। यावर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते डॉक्टर बसवराज बगले यांनी दिली। डॉक्टर बसवराज बगले म्हणाले की सोलापूर महापालिकेच्या प्रभाग 24चं आरक्षण 11 नोव्हेंबर रोजी काढलं। या आरक्षणात फेरबदल करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले। त्यानुसार 17 नोव्हेंबर रोजी पुन्हा आरक्षणाचा आदेश काढून प्रभाग 24 मधील एक जागा थेट ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली। हा आदेश नियमबाह्य आहे। या प्रभागात अनुसूचित जमाती महिलेसाठी एक जागा आरक्षित केली होती। पुन्हा आणखी एक जागा ओबीसी महिलेसाठी राखीव ठेवणं चुकीचं आहे। या विरोधात कोल्हापूर खंडपीठात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग झाली आहे। यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे। एक मायेची ऊब या उपक्रमांतर्गत सोलापुरातील बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्या आजी आजोबांना ब्लँकेटचं वाटप संभव फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं। या उपक्रमात थंडीपासून संरक्षण मिळावं तसंच मायेचा उबदार हात त्यांच्या सोबत राहावा या सामाजिक भावनेचा केंद्रबिंदू होता। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेटचं वितरण करण्यात आलं। यावेळी वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला। मान्यवरांनी संभव फाउंडेशनच्या या उपक्रमाचं
कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकीची भावना अधिक बळकट होते असं मत व्यक्त केलं. यावेळी प्राध्यापिका डॉक्टर अंजना गायकवाड, नगरविकास संस्थेचे संतोष सोनवणे, संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण, प्रवीण मस्के, अजित बनसोडे, बेघर निवारा केंद्राचे अशोक वाघमारे आदींची उपस्थिती होती. अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अजय पोन्नम यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या अनुषंगानं बुधवारी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली. शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले अजय पोन्नम यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसंच सामाजिक उपक्रमांद्वारे वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रभागातील शैक्षणिक, नागरी आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं आपण काम करण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अजय पोन्नम हे कोठे परिवाराशी एकनिष्ठ आहेत. भाजप कार्यालयात झालेल्या मुलाखतीदरम्यान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. मी अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि त्याचप्रमाणे चंद्रलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था त्याचाही मी अध्यक्ष आहे आणि जिल्हा पतसंस्था फेडरेशन जी आहे आपल्या पूर्ण जिल्ह्याची त्याचा मी संचालक आहे आणि इतर बरेचसे सामाजिक कार्य आहे. आज मंडळांकडे जे काम असतं ते कार्यही आपण तिथं सोशल वर्क करतो. कोविडच्या वेळेस असू दे किंवा परवा पूर आलं त्यावेळेस पण आपण जे धान्य वाटप, इतरांना मदत ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि नेहमी अशाच प्रकारे आपले समाजासाठी जे काय उपयोग असतो कार्यक्रम ते आपण इथं राबवतो. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्तानं गुरुवारी पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी, नामनिर्देशन प्रक्रिया, छाननी, उमेदवारी माघार, मतदान व्यवस्थापन, मतमोजणी प्रक्रिया तसंच निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागनिहाय जबाबदाऱ्या स्पष्टपणे सांगण्यात आल्या. सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक शांततापूर्ण, निर्भय आणि विश्वासार्ह वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन अभिषेक देशमुख, उपविभागीय अधिकारी सोलापूर सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी भैरप्पा माळी, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, निवासी नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे, नायब तहसीलदार सुधाकर दाहिंजे, नायब तहसीलदार शीतल कन्हेरे, नायब तहसीलदार विकास पवार, नगर अभियंता सारिका अकुलवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.